नमस्कार. आतापर्यंत आपण आदिनाथ कारखाना कधी सुरू होणार आणि आदिनाथ कारखान्यातून शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगल्या प्रकारचा दर कधी मिळणार, त्याचप्रमाणे आदिनाथ कारखाना लिलावात निघणार का भाडेतत्त्वावर जाणार, काही तर अनेक असे जे काही प्रश्न करमाळा तालुक्यातून शेतकऱ्यांमधून जे उपस्थित झाले होते त्या संदर्भात वेळोवेळी पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी पाटील गटाच्या भूमिका वेळोवेळी मांडलेल्या आहेत. त्याचप्रमाणे मकाई कारखाना असेल किंवा आदिनाथ कारखाना या संदर्भात सुद्धा त्यांनी उघडपणे भाष्य केलेलं आहे. आता बऱ्याच दिवसांपासून ह्या सर्वच करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचं मंदिर म्हणून जे समजलं जाणारा आदिनाथ कारखाना आहे या संदर्भात कुठेतरी तर्कवितर्क, कारखाना विक्रीला जाणार, लिलावात निघणार किंवा भाडेतत्त्वावर जाणार, त्या संदर्भात आधी सुद्धा सुनील तळेकर यांनी त्यांच्या भूमिका मांडल्या होत्या, पाटील गटाच्या भूमिका मांडल्या होत्या. परंतु त्या मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या काही घटना घडत गेल्या त्याच्यावर पाटील गटाच्या ज्या भूमिका असतील त्या संदर्भात कुठेतरी खंड पडला. त्यामुळं सातत्याने या बाबतीमध्ये विरोधकांकडून म्हणा किंवा इतर सर्वच बाबी जे काही करमाळा तालुक्यातील नेते मंडळी असतील त्यांच्याकडनं प्रश्न उपस्थित केले गेले. आता या बाबतीमध्ये खरं तर आदिनाथ कारखान्याची काय सद्यस्थिती आहे आणि नेमकं आदिनाथ कारखाना खरंच लिलावात निघणार, विक्रीला निघणार का, नेमकं भाडेतत्त्वावर जाणार का, इतर अशा जे काही प्रश्न असतील ते आपण सुनील तळेकर यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. सर नमस्कार. नमस्कार. सर, खरं तर आता आपण आदिनाथ कारखान्याची जी सद्यस्थिती पाहतोय यामध्ये आदिनाथ कारखाना विक्रीला निघणार, लिलावात निघणार का नेमका भाडेतत्त्वावर जाणार, असे जे आणखी तर्कवितर्क आणि प्रश्न उपस्थित होत आहेत या संदर्भात नेमक्या पाटील गटाच्या भूमिका आणि आदिनाथ कारखान्याच्या नेमकं पुढील भवितव्य नेमकं कसं काय याविषयी काय सांगाल? आदिनाथ बाबत तुम्हाला सांगतो सगळीकडे चर्चेचं घोराळ चालू आहे. त्याला कसलंही तुम्हाला सांगतो त्यामध्ये तथ्य नाही. अजून काही घडामोडी आदिनाथ बाबत घडलेल्या नाहीत तरी सुद्धा तुम्ही म्हणताय असं तर्क वितर्क जाणून घेणे आणि जाणीवपूर्वक आमदार नारायणबा पाटील यांना टार्गेट करणे हेच विरोधकांचं तुम्हाला सांगतो प्रमुख लक्ष आहे. आणि यातूनच आदिनाथ बाबतचा खरा इतिहास हा विसरला जातोय किंवा सद्यस्थितीबाबत आमदार साहेबांनी केलेल्या प्रयत्नाची चर्चाच होत नाही. त्यामुळे मी तुमच्या पुढे मानतोय की बाबा आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावरच्या 120 कोटी रुपयांच्याच कर्जाची आजकाल चर्चा होते आणि तुमच्या लक्षात फक्त NCDC बँकच सगळ्यांच्या समोर डोळ्यासमोर उभारते, परंतु तसं नाहीये. आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर एकूण 348 कोटी रुपयांचं कर्ज आहे. आता ह्या कर्जाचं संपूर्ण विवरण माझ्याकडे 2016 साली बागल गटाकडून म्हणजे बागल नेतृत्वानं आदिनाथ वरती 25 कोटी रुपयांचं कर्ज काढलं. किती? मूळ मुद्दल 25 कोटी रुपयांचं कर्ज काढलं 2016 साली NCDC बँकेचं दिल्लीच्या, आणि ते थकल्यामुळं त्याचे व्याजासहित 85 कोटी रुपये झालेले आहेत. म्हणजे एकूण व्याजासहित त्याचे 85 कोटी 12,75,464 रुपये झाले. म्हणजे 25 कोटी रुपयांचं कर्ज बागल आणि कंपनीने थकवल्यामुळं ते कुठं जाऊन पोचलं? 85 कोटी 12,75,464 रुपयावरती. म्हणजे आज जो काही लिलावाची जी प्रोसेस बँकेकडून केली जाते त्या प्रोसेसला आमचा विरोध नाहीये, परंतु हे जर 25 कोटी वेळेतच फेडले गेले असते तर आज नाहक असा भुर्दंड कारखान्यावरती आला नसता. बरं, एवढं जाऊ द्या. 2018 साली बागल आणि कंपनीनं आदिनाथवरती 20 कोटी रुपयांचं कर्ज काढलं MSC बँकेकडनं, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक पुणे यांच्याकडून किती 20 कोटी रुपयांचं कर्ज काढलं. त्याचे आज व्याजासहित 103 कोटी झालेत. व्याजासहित 103 कोटी झालेत. म्हणजे हे एकूण 188 कोटी रुपये हे दोन बँकेचे आहेत. आणि उर्वरित तुम्हाला सांगतो इतर कर्ज देणीत आदिनाथची म्हणजे वेगवेगळ्या बँका असतील, कामगारांचे फंड असतील, वाहतूकदारांच्या काय रकमा थकलेल्या असतील, ह्याचं विवरण माझ्याकडे 160 कोटी रुपयांची देणी आहेत. असे एकूण तुम्हाला सांगतो 348 कोटी रुपयांची चर्चा खरं तर व्हायला पाहिजे. म्हणजे 348 कोटींचा कर्जाचा डोंगर आदिनाथवर केलाय आणि आदिनाथ 120 कोटीला विकायला भाग पाडले. हे सगळं महापाप बागल गटाने केलेलं आहे.
त्याच्याबद्दल चर्चा होत नाहीये. आणि मला सांगा की लिलावात 120 कोटीला हा कारखाना विकला जातोय, लिलाव काढला जातोय आणि कामगारांचे 41 महिन्यांचे पगार थकलेले आहेत. जवळपास 47 कोटी रुपये कामगारांचे थकलेले आहेत. हे कुणाच्या काळात थकलेले आहेत? पूर्णतः बागल आणि कंपनीच्या काळामध्ये हे पगार थकलेले आहेत. त्याच्या पायी तुम्हाला सांगतो 47 कोटी रुपयांची कामगारांची देणी आहेत. आणि हे जर बघितलं आपण तर प्रत्येक कामगाराला 15 ते 20 लाख रुपये सध्या मिळाले पाहिजे होते. मग हा सगळं आर्थिक विवरण तुम्ही लक्षात घेत नाही. विरोधक हे लक्षात घेत नाहीत की बाबा 120 कोटीला लिलावात निघतोय, पण 348 कोटीचा डोंगर कोणी उभा केला? 25 कोटीचे 85 कोटी होत आहेत, 20 कोटीचे 103 कोटी होत आहेत. म्हणजे हे संचालक मंडळ दोषी नाही का बागल आणि कंपनी? ह्याच्यात बागल गटाला, बागल नेतृत्वाला दोष तुम्ही देणार नाही का? आणि मग एवढी सद्यस्थिती आल्यानंतर आदरणीय आमदार नारायणआबा पाटील हे चेअरमन झाले आणि चेअरमन झाल्यानंतर ही कारखान्याची स्थिती त्यांना माहीत होती. परंतु चेअरमन झाल्यानंतर त्यांनी तुम्हाला सांगतो ह्या सगळ्या आव्हानांना पेलायचं ठरवलं. आता कोर्टातली भूमिका मी तुम्हाला सांगतो. म्हणजे कोर्टामध्ये आता मध्यंतरी बारामती ॲग्रोशीही बागलांनी करार केला होता आदिनाथचा, आणि तो करार 15 वर्षाचा 25 वर्षाचा केला. 15 वरून 25 वरती न्याला. करार केल्यानंतर सुद्धा 2 वर्ष कारखाना चालला नाही, म्हणून परत करार मोडला. बागल आणि गटच आदिनाथच्या वतीनं त्यांचं संचालक मंडळ कोर्टात गेलं आणि बारामतीचा करार त्यांनी हाणून पाडला. म्हणजे आज मी तिला कोर्टामध्ये बारामती ॲग्रो हा MSC बँक आणि NCDC बँक यांच्या विरोधात लढतोय. एकीकडून MSC बँक काय म्हणते, मग आमचं 103 कोटीचा क्लेम आहे, 103 कोटी रुपये आमची येणं बाकी आहे, आणि NCDCची फक्त 85 कोटी आहे. म्हणजे खरं तर पहिला दावा कुणाचा आहे रकमेवरती, लिलावावरती, कारखान्याच्या मालमत्तेवरती? महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा असायला पाहिजे. म्हणजे तिथं आपसात 2 बँकेत भांडण आहेत, कोणी अगोदर रक्कम घ्यायची. तिसरी गोष्ट, बारामती ॲग्रो तिथं तुम्हाला सांगतो कोर्टात गेलेले आहेत. म्हणजे DRT कोर्टामध्ये हे तिन्ही घटक एकमेकांशी भांडतात. आणि अशा पद्धतीत तिथं सुभाष गुळवे जे म्हणाले ते अगदी खरंय की बारामध्ये जी लिलावाची प्रोसेस 2 वेळेस रद्द झाली, ह्या रद्द होण्यामागे बारामती ॲग्रोनं सुद्धा तिथं कोर्टामध्ये त्यांना हरकत घेतली होती लिलावाच्या विरोधात. आणि आदरणीय आमदार नारायणआबा पाटील यांनी सुद्धा आपलं राजकीय वजन वापरून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडून MSC बँकेचे व्यवस्थापक आणि NCDC बँकेचे व्यवस्थापक यांना कळवून सांगून आदेश देऊन तो लिलाव थांबवला होता. म्हणजे ह्या संयुक्त पद्धतीनं तुम्हाला सांगतो दोघांनी लिलाव प्रक्रिया थांबवलेली होती. मग लिलाव प्रक्रिया थांबते ह्याचा अर्थ आदरणीय आमदार नारायणआबा पाटील यांना हा कारखाना लिलावात काढायचा आहे का? नाही. याच्याशिवाय आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं विद्यमान संचालक मंडळाने कोर्टामध्ये दावा दाखल केला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा आमचे 348 कोटी रुपये देणं आहे, तुम्ही हा कारखाना जर विकला तर हे देणं कोण देणार? म्हणून तो दावा त्यांनी आता तिथं दाखल केलेला आहे. कामगारांच्या वतीनेही दावा दाखल केलेला आहे, संचालक मंडळाच्या वतीनेही तिथं तुम्हाला सांगतो दावा दाखल केलेला आहे. सभासदही काय आपण कोर्टामध्ये भांडायला लावलेले आहेत. म्हणजे कोर्टामध्ये अधिकृतरित्या तुम्हाला सांगतो सगळी गुंतागुंत होऊन बसलेली आहे. एकमेकावरच्या केसेस आहेत, त्याच्या हिअरिंग होत आहेत, सुनावणी होत आहेत, आणि ह्या तारखा पुढे जात आहेत. मग एवढं सगळं वर घडत असताना तालुक्यात मात्र वेगळे, तालुक्यात मात्र फक्त नारायणआबा पाटील यांना टार्गेट केलं जाते. आज नारायणआबा पाटील त्यांच्या हातामध्ये न्यायप्रविष्ट बाब आहे. DRT कोर्ट असलं तरी सन्माननीय कोर्टाचा आपण आदर केला पाहिजे, हे आपल्या संविधानाने दिलेली आपल्याला शिकवण आहे. आणि त्यामुळं एखादं प्रकरण जर न्यायप्रविष्ट असेल तर त्याच्यावरती चेअरमन असताना आबा बोलले असते तर चाललं असतं, परंतु आबा संविधानिक पदावर आहेत, आमदार आहेत, त्यामुळे ते आदिनाथ वरती जास्त बोलत नाहीत ह्या घडामोडीवरती. म्हणून त्यांच्याविषयी तुम्ही काही अफवा उठवता. हा कारखाना विकला, ह्याने भाड्याने घेतला, त्याने घेतला, तुम्ही म्हणताय असा कुठला कागद बाहेर आलाय? कुठलाच कागद बाहेर आलेला नाही. आणि मग आता सध्या विद्यमान संचालक मंडळाचं आदरणीय चेअरमन आमदार नारायणआबा पाटील व विद्यमान संचालक मंडळ ह्यांच्यामध्ये भाडेपट्टीवरतीही कारखाना देण्याच्या विचारात आहेत. पण हा कारखाना कसा भाडेपट्टीवरती दिला गेला पाहिजे? हा बारामती ॲग्रो सारखा करार नाही केला पाहिजे. आता सहकार कायदा नियम काय सांगतो की कुठलाही भाडेपट्टी करार हा जास्तीत जास्त 15 वर्षाचा करार होऊ शकतो. मग बारामती ॲग्रोला आदिनाथ बरोबर करार करताना बागलांनी 25 वर्षाची मुदतवाढ का दिली?
म्हणजे हे नियमबाह्य होतं, बरोबर. त्याशिवाय कारखान्याचे जो डिस्लरी कोजनरेशन प्रकल्प आहे ह्यातला पूर्ण नफा हा बारामती ॲग्रोला त्या करारामध्ये दिला गेलेला आहे. म्हणजे कारखान्यावरच्या इतर उत्पादनावरतीही बारामती ॲग्रोचा अधिकार करार 15 वरून 25 वर नेलेला आहे. आणि शिवाय कामगारांचे पगार आहेत त्याच्याबद्दल त्याच्यामध्ये कसलाही उल्लेख नाही. ही बारामती ॲग्रोच्या कराराविषयी त्यांनी सांगितलं नाही म्हणून मी तुम्हाला माहिती देतोय. आणि मग अशा कराराच्या विरुद्ध कोर्टात कोण जातंय? बागल गटात जातोय. त्यांच्या गटाचं संचालक मंडळ तिथं कोर्टात जातंय. म्हणजे एकीकडनं चुकीचा करार करायचा आणि दुसरीकडून त्यांनी बारामती ॲग्रोला आता कोर्टात भांडायला भाग पाडलेले. म्हणजे हा प्रक्रिया रेंगाळण्याचा प्रकार आहे. आता विद्यमान संचालक मंडळाने मी तुम्हाला सांगितलं की कोर्टात 348 कोटी रुपये आमचं देणं आहे आणि तुम्ही 120 कोटीला कारखाना विकताय, ही अतिशय चुकीची आणि अन्याय करणारी गोष्ट आहे. शिवाय कारखान्याच्या मालकीची तुम्हाला सांगतो 236 एकर जमीन आहे. 236 एकर जमीन आहे. त्याचं व्हॅल्युएशन भरपूर मोठं होत आहे. कामगारांच्या 47 कोटी रुपयांचं काय, ह्या 348 कोटी रुपयांचं काय करणार, हा सगळा विचार झाला पाहिजे. म्हणून संचालक मंडळांनी कोर्टात बाजू मांडलेली आहे ना, सरकार पुढे बाजू मांडलेली आहे, कोर्टात बाजू मांडलेली आहे. वेळ प्रसंग पडल्यावर सुप्रीम कोर्टात, हायकोर्टाचे दरवाजे ठोठावता येतील, परंतु हे सभासदांपर्यंत पोहोचत नाही. आणि आता तुम्हाला सांगतो विद्यमान संचालक मंडळ जे करार करू पाहते ते नियमानुसार 10 वर्षाचा करार करू पाहते. त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगाराचा उल्लेख असावा. त्याचे 3 हप्त्यात निम्म्या कालावधीत सगळे पगार त्याचे 47 कोटी अदा केलेले असावेत त्याला. त्याच्यानंतर ऊस बिलाची हमी ही जो भाडेपट्टी कराराने घेईल त्यांनी घेतली पाहिजे. त्याच्यानंतर यंत्रसामुग्रीची जी देखभाल आहे, भाडेपट्टी करार केला असताना आदिनाथच्या यंत्रसामुग्रीमध्ये बिघाड झाला नाही पाहिजे, ती काही मेंटेनन्स असेल तो त्याच्याकडे असणार आहे. शिवाय करार संपल्यानंतर आदिनाथची जी यंत्रसामुग्री ही जशीच्या तशी चांगल्या सुव्यवस्थित आपल्याला माघारी मिळाली पाहिजे. आणि शेवटचा विषय आहे की बाबा निवडणूक आणि सभासदांचे हक्क, सभासदांचा लाभांश त्यांना मिळत राहायला पाहिजे. जो काही साखरेच्या वतीने असेल, बिगर ऊस उत्पादक सभासद असतील, हे जे काही नियमाने त्यांना लाभांश मिळणार आहेत, त्यांचे अधिकार आहेत, मतदानाचे अधिकार आहेत, ते त्यांना मिळले पाहिजेत. अशा रीतीने एक चांगला करार करण्याच्या विचारात संचालक मंडळ आहे. आता मी तुम्हाला सांगतो की अजून कुठल्याही प्रकारे कोर्टामध्ये निकाल दिला गेला नाही. शिवाय कारखान्यावरती कुणी भाडेपट्टी करार केलेला नाही, तसा कुठला कागदही लिहिलेला नाही. फक्त काय होतंय की कुणीतरी येतंय. आता लिलावाची नोटीस महाराष्ट्रभर फिरल्यानंतर अनेक जण कारखाना भाडेपट्टी करारावर घेण्यासाठी इच्छुक आहेत, विकत घेण्यासाठी थोडेत, परंतु भाडेपट्टी करारावरच कारखाना चालवणं एकदम सोपं आहे. आणि मग तसे काही मंडळी कारखान्यावर येत आहेत, भेट देत आहेत, त्यांचं म्हणणं मांडतायत, संचालकाशी चर्चा करतायत, संचालक मंडळ त्यांच्याशी बोलतंय, चेअरमन स्वतः त्यांच्याशी बोलतायत, कारखान्याची स्थिती पाहून जातोय तो माणूस. आणि त्याच्यानंतर पत्र एखादं त्याला दिलं जातंय की बाबा आम्ही तुम्हाला भाडेपट्टीने द्यायला तयार आहे. त्या पत्रामुळे काय होतंय, आणखी आपल्याला फायदा कशाचा होतोय की ही माणसं परत आणि त्या कोर्टात लिलावाच्या विरोधात ही माणसं उभं राहायला तयार होत आहेत. म्हणजे एवढं सगळी प्रक्रिया आमदार नारायणआबा पाटील यांच्या वतीनं चालू आहे, ती आज सभासदांपर्यंत आलेली नाही. केवळ त्यांना दोष द्यायचा की बाबा कारखाना कधी सुरू करणार, कारखाना लिलावात चाललाय. जणू काय तुम्हाला सांगतो 348 कोटींचं कर्ज आबांच्याच काळात झाले. या 2 वर्षात कर्ज 1 रुपया तरी काढले. कर्ज काढण्यासारखी स्थिती आहे. आदिनाथच्या एकाही गुंठ्यावरती तरी आता कर्ज मिळेल? आदिनाथच्या अशी कुठली वस्तू तिथं राहिली मला सांगा की त्याच्यावरती कर्ज मिळेल? म्हणजे हे सगळं वास्तव तुमच्या पुढे मी मांडले की बाबा आदिनाथच्या बाबतीत सभासदांनी ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की बाबा 348 कोटी म्हणजे 20 आणि 25 कोटी रुपयाचं तुम्ही कर्ज काढताय, त्याचे 100 कोटी रुपये होईपर्यंत तुम्ही बँकेला फेडत नाही. मग मिळणारा आदिनाथचा नफा कुठे गेला? साखरेचे पैसे कुठे गेले? हा एक प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे. खरं तर हा 348 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार आहे, लक्षात घ्या. सभासदांनी याच्याविषयी खरं तर बोललं पाहिजे. आणि ह्या सगळ्या विषयाला डायव्हर्ट करण्यासाठी आदरणीय आमदार नारायणआबा पाटील यांना टार्गेट केलं जाते. का तर केवळ निवडणुकीमध्ये तुम्हाला सांगतो मी कारखाना. आता दुसरा एक मुद्दा राहिला, कोर्टामध्ये आदिनाथ सहकारी साखर कारखान्याने बाजू मांडली, साखर आयुक्तापाशी मांडले, महाराष्ट्र शासनापाशी मांडले आणि DRD कोर्टामध्ये त्यांनी लेखी म्हणणं सादर केलंय की आम्हाला वस्तुस्थिती माहीत असताना सुद्धा आम्ही चॅलेंज म्हणून हा कारखाना चालवण्यासाठी घेत आहोत. ह्याच्या मागच्या कर्जाशी आमचा संबंध नाही, तरी आम्ही आव्हान स्वीकारलंय म्हणून आम्हाला ह्याच्यात सवलत द्यावी आणि आम्हाला
भाग पाडून द्यावेत कर्जाचे, अशी सुद्धा मागणी केलेली आहे. म्हणजे एकीकडनं सहकार तत्वावर सुद्धा चालवायची तयारी आता सध्या आहे. भाडेपट्टी करार झाला तर तो 10 वर्षाचा करार कशा रीतीने मी तुम्हाला तिथं सांगितलेलं आहे. म्हणजे एवढी सगळी परिस्थिती लक्षात आता सध्याची सभासदांनी घ्यावी. सध्या आदिनाथबाबत एवढ्या सगळ्या घडामोडी चालू आहेत. येणाऱ्या 16 तारखेला काय होईल काय नाही सांगता येत नाही. परंतु जे काय होणार आहे त्याच्याबाबत तन मन धन अर्पण करून आदरणीय आमदार नारायणबा पाटील व त्यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ हे आदिनाथला वाचवण्यासाठी तिथं प्रयत्न करत आहे. एवढं मात्र मी सभासदांना अवश्य सांगतो. सर, आता आपण हे आदिनाथ बाबतची जी काय सर्व घडामोडी असतील, हे प्रोसेस असेल, बँकेतले असेल आणि जे सध्या जे काय घडामोडी घडत आहेत, कर्जाचं विवरण असेल, हे तुम्ही सांगितलं. परंतु आता सर्वसाधारण सभा बैठक बोलवली होती कारखाना स्थळावर, ते अचानक रद्द झाले. नेमकं त्याच्याविषयी तर्कवितर्क लढवले गेले, नेमकं काय ते? आता आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण बैठक काढण्याचं एकच कारण होतं. कोणतं कारण होतं की बाबा आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा जर भाडे तत्वावर द्यायचा झाला तर त्याला संचालक मंडळाचा ठराव चालत नाही, की जो बागलांनी गपचूप केलेला होता आणि बारामती ॲग्रोला दिलेला होता, बरोबर. आणि नंतर ऑनलाईन मीटिंग दाखवली किंवा काय दाखवलं सर्वसाधारण विषयात ते माहीत नाही. परंतु आदिनाथ ताब्यात आल्यानंतर आदरणीय आमदार नारायणबा पाटील यांनी याच्या अगोदरही एक सर्वसाधारण सभा घेतलेली आहे. आणि दुसरी गोष्ट, कालच्या वेळेस भाडेपट्टी करारावर चालवण्यासाठी एक सर्वसाधारण सभा काढली. का तर सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर झाल्यानंतरच साखर आयुक्त त्याला मान्यता देतात त्या ठरावाला, आणि भाडेपट्टीवरती करार करणं अगदी सोपं जाईल. परंतु NCDC बँक आणि MSC बँक यांनी साखर आयुक्ताकडे तक्रार केली आणि त्यांच्या तक्रारीमुळे आपली सर्वसाधारण सभा कॅन्सल झालेली. ही काय आमदार नारायणबा पाटील यांनी कॅन्सल केलेली आहे का? हा न्यायप्रविष्ट मामला आहे, त्याच्यामुळे ही सर्वसाधारण सभा पुढे ढकलण्यात यावी अशी विनंती त्यांनी केल्यानंतर कोर्टाने आणि साखर आयुक्तांनी त्यांचं म्हणणं ऐकलेलं आहे आणि त्याच्यामुळे हे सर्वसाधारण सभा पुढे गेलेले. ह्याच्यामध्ये आमदार नारायणबा पाटील यांचं वैयक्तिक कुठलंही कारण नाही, संचालक मंडळाचं कुठलंही कारण नाही. उद्या म्हणलं तरी आदरणीय आमदार नारायणबा पाटील हे आम सभा घेतात आणि तसंच वार्षिक सर्वसाधारण सभा सुद्धा घेतात. ते सरपंच असताना सभा सुद्धा घेत होते. लोकांना विचारात घेऊन काम करणं हे नेहमीच आदरणीय आबांना आवडतं. त्यामुळं सर्वसाधारण सभा का कॅन्सल झाली याचं मी उत्तर तुम्हाला दिलंय. सर, ह्या बाबतीत जर पाहिलं, जसं आता आपण कामगारांचं पगारासंदर्भात किंवा जे काय तुम्ही करार झाल्यानंतर सुद्धा ज्या काय त्यामध्ये जे काही इन्क्लूड करणाऱ्या गोष्टी आहेत त्या आपण या ठिकाणी मांडल्या सविस्तरपणे. परंतु याच मुद्द्यांवर कुठंतरी आदिनाथ कारखान्यावर आमरण उपोषण सुद्धा झालं, त्या संदर्भात काय सांगा? आता काय झालंय की करमाळा तालुक्यामध्ये आमदार नारायणबा पाटील हे ह्यांना कुठंच सापडत नाहीत कुंडीत. त्याच्यामुळे आबांना टार्गेट करण्यासाठी आता आंदोलनाचा एक वेगळा फार्स सुरू केलेला आहे विरोधी गटाने, खास करून माझे आमदार संजय मामा शिंदे यांच्या मार्फत तुम्हाला सांगतो स्पॉन्सर केलेली ही सगळी आंदोलन आहेत. आज मितीला संजय मामा शिंदे हे रास्ता रोको करणार आहे का तुम्ही? रास्ता रोकोला 2 लाखाचं पॅकेज. उपोषण करताय का? दररोज 1 लाख रुपये तुम्हाला किती दिवस करायचंय ते करा. धरणं आंदोलन धरताय का? मंडपासहित खर्च देतो. अशा प्रमाणे तुम्हाला सांगतो ही स्पॉन्सर केलेली आंदोलन आहेत. ह्याच्यामध्ये फक्त त्यांचं एकच आहे, एखाद्या मराठी शाळेसमोर तुम्हाला सांगतो एखादा शेतकरी बोरं विकतो बघा, ओरडू तसा हा बोरं विकण्याचा प्रकार आहे. संजय मामा शिंदे यांना विधानसभेमध्ये लोकांनी पराभूत केले नाही. ह्याच करमाळा तालुक्यातले 96,000 मतांमध्ये आदिनाथचे सभासद सुद्धा आहेत ना. त्यात आदिनाथचे सभासद तालुक्याचे मतदार आहेत ना. म्हणजे 2 वेळा पराभूत केला. आदिनाथलाही संजय मामा शिंदे यांना सभासदांनी त्यांची लायकी दाखवून दिली. विधानसभेला तुम्ही अजिबात उपयोगी नाही, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना त्यांची लायकी दाखवून दिलेली आहे. मग तुम्ही तुमची आंबट बोरं सारखी का विकताय? ही आंदोलनं घ्यायची आणि संजय मामा शिंदेनी 3,000 कोटीचा विकास केला होता, आता कुठे विकास दिसायला लागलाय आणि मामांचाच काळ चांगला होता. तुमची वेळ निघून गेलेली, लोकांना आंबट बोरं नकोय म्हणून तर तुम्हाला टाळलंय ना. म्हणून या आंदोलनाच्या माध्यमातून आमदार नारायणबा पाटील यांना टार्गेट करायचं. तुम्ही बघा आंदोलन कुठं केलं? उजनी धरणाच्या अतिक्रमणाच्या ज्या जमीन गाळफेरच्या त्याच्याबाबत त्यांनी सभा घेतली टाकळीमध्ये. टाकळी का कोंडार चिंचोलीला सभा घेतली टाकळीला. आणि त्या सभेमध्ये सांगितलं आम्ही तालुकाभर फिरणार. आणि त्या सभेत तोंड सुख कुणावर घेतलं? आमदार नारायणबा पाटील यांच्यावरती.
आमदार नारायणआबा पाटील यांनी संबंधित विभागाच्या मंत्र्यांना भेटून तो प्रश्न निकाली काढला. परत त्याची काही चर्चा झाली का? हळगावच्या प्रश्नाबाबत सगळ्यात पहिल्यांदा आवाज कोणी उठवला आमदार म्हणून? आमदार नारायणआबा पाटील यांनी. त्याही सभेत तुम्हाला सांगतो दहेगावच्या पाईप जाळण्याचा विषय आमदार असेच करतात, आमदार तसेच करतात, म्हणजे टीकेची धार कुणावर होती? सगळे आमदार नारायणआबा पाटील यांच्यावरती. काल सुद्धा कारखान्याच्या बाबतीत इथं आंदोलन झालं, बरोबर आहे. आंदोलनाला कोणी बसले असतील, त्यांचं टार्गेट काय होतं मला सांगा? आंदोलनकर्त्याचा उद्देश आता कारखान्यावर लिलावाची वेळ कोणी आणली? बागलघाटाने. लिलाव कोणी काढलाय? बँकेने. का कारखान्याने? आमदार नारायणआबा पाटील यांनी लिलाव काढलाय. म्हणजे ह्यांनी कोणाच्या विरोधात बसायला पाहिजे होतं? बँकेच्या विरोधात. कुठं जाऊन बसायला पाहिजे होतं? दिल्लीला. कुठं जाऊन बसायला पाहिजे होतं? पुण्याला. किमान साखर आयुक्त कार्यालयाच्या समोर बसायला पाहिजे होतं ना. मग आता मी पहिल्या भागामध्ये तुम्हाला सांगितलं की बाबा आमदार नारायणआबा पाटील आणि संचालक मंडळाचे काय काय प्रयत्न चालू आहेत ते सविस्तरपणे तुम्हाला सांगितलंय. प्रत्येकाला सांगायची गरज आहे का? सर्वसाधारण सभा कशासाठी असते की त्याच्यामध्ये चेअरमन कारखान्याचा लेखाजोखा मांडतो. दररोजच उठून प्रत्येकाच्याच प्रश्नाला उत्तर देणं गरजेचं आहे का? बरं, न्यायप्रविष्ट मामला असल्यानंतर बोलणं अधिक चांगलं का गप्प बसणं चांगलं? मग ह्या सगळ्या बाबी विचारात न घेता तुम्हाला सांगतो कारखान्यावर आंदोलन केलं गेलं. कारखान्यावर आंदोलन करा नका, लोकशाहीने दिलेला त्यांना अधिकार आहे. परंतु त्यांच्या मागणी, त्यांचे जे विचार होते किंवा त्यांच्या ज्या मागण्यात, त्याच्यानुसार संचालक मंडळ काम करतंय ना. वर लिलावाच्या विरोधातच काम करतंय. बरं, भाडेपट्टी कराराचं मी तुम्हाला इथं बोलून दाखवतोय, सभासदांच्या हक्काबद्दल बोलून दाखवतोय. मग तुम्ही आंदोलन कशासाठी करता? आंदोलन हळूहळू मी तुम्हाला म्हणलं की त्याच्यामध्ये संजय मामा शिंदे गटाचे कार्यकर्ते सामील झाले. माननीय दशरथ अण्णा कांबळे यांनी आंदोलनाला जाणं हे अतिशय योग्य आहे, भेट देणं योग्य आहे. कारण त्यांनी कामगारांची तुम्हाला सांगतो हक्क न्यायासाठी त्यांनी लढा रस्त्यावरती दिलेला आहे. त्यामुळे ते कामगारांसाठी तिथे गेले. परंतु बाकीच्यांचं काय? शहाजीराव देशमुख तिथं येऊन काय सांगतायत? म्हणजे निळकंठ आप्पा देशमुख आणि शहाजीराव देशमुख यांचं गावात विळ्या भोपळ्याचं सख्य, दोघांच्या मधून विस्तव जात नाहीत. दोघं तुम्हाला सांगतो आता दोघं एकत्र कशासाठी होत आहेत? आदरणीय आबांना टार्गेट करण्यासाठी. बरं, तो निळकंठ आप्पा देशमुख यांचा मुलगा चिरंजीव उदयसिंह देशमुख हे आंदोलनाला बसले होते मला वाटतं, उपोषणाला. बरोबर. तर आता मला एक सांगायचंय की निळकंठ आप्पा देशमुख यांना आदरणीय आमदार नारायणआबा पाटील यांनी जिल्हा परिषद सदस्य केले हक्काच्या अशा वांगे गटामधून, की ज्या वांगे गटामधून आदरणीय आबा हे 2 वेळा जिल्हा परिषद सदस्य झालेत. तिथं निळकंठ आप्पा देशमुख यांना संधी दिली. ही संधी देत असताना आमचं पूर्ण जेऊर गाव आहे, हे 3,500-4,500 हजार मताचं गाव आहे. या पूर्ण जेऊर गावांचा विरोध निळकंठ आप्पा देशमुख यांना होता की आबा तुम्ही उमेदवार बरोबर निवडला नाही. पहिल्यांदाच जेऊरकर आबांच्या मताशी सहमत झाले नव्हते, तरी सुद्धा आबांनी विनंती केली की बाबा ठीक आहे, आपल्याला वांगेकरांना उमेदवारी देऊ, आणि निळकंठ आप्पा देशमुख यांना जिल्हा परिषद सदस्य केलं. त्याच्यानंतर त्याच्यापूर्वी बागल गटाची आणि पाटील गटाची युती झाली. ह्या युतीमध्ये पाटील गटाला 6 जागा दिल्या होत्या. त्या 6 जागामध्ये निळकंठ आप्पा देशमुख यांना उमेदवारी आबांनी दिली पाटील गटाच्या वतीनं. बागलांनी त्या उमेदवारीला पूर्णपणे विरोध केला. एक प्रसंग असा आला की बाबा युती आता तुटणार. बागलांनी लावूनच धरलं होतं की तुम्ही कुठलाही माणूस घ्या तालुक्यातला, 32,000 सभासद आहेत, तुमच्याकडे कितीतरी कार्यकर्ते आहेत, फक्त आम्हाला निळकंठ आप्पा देशमुख नकोय. तरी सुद्धा आबांनी सांगितलं की युती झाली तर निळकंठ आप्पा देशमुख यांना घेऊनच होईल, नाहीतर युती होणार नाही. मला सांगा, ह्या 2 गोष्टी आबांनी निळकंठ आप्पा देशमुख यांच्या पाठीशी राहून त्यांना पद दिलेली आहेत. शिवाय वांगीमध्ये भांडणाचं प्रकरण होतं. 2014 ते 19च्या दरम्यान आमदार निवासला सर्वाधिक काळ त्या खोलीवरती आबांच्या रूमवरती राहिलेला माणूस कोण आहे? निळकंठ आप्पा देशमुख. का तर हायकोर्टामध्ये गावातल्या झालेल्या भांडणाच्या तारखा होत्या, त्याच्यामध्येही आबांनी त्याला पाठबळ दिलं. म्हणजे अशा किती घटना सांगू की निळकंठ आप्पा देशमुख यांच्या पाठीशी आबा भक्कमपणे उभा आहे. म्हणून उदयसिंह देशमुखला मला विचारायचंय की अगोदर घरात तुझ्या वडिलांवरती आदरणीय आबांनी किती उपकार केलेत, तुम्हाला राजकीय किती पाठबळ दिले, तुम्हाला किती वेळा राजकीय ऊर्जित अवस्था दिले, याचा विचार करायचा आणि नंतर आबांवरती टीका करायची. अजून तू लहान आहेस. टीका करायच्या नादामध्ये जीभ घसरून जाते, परंतु त्याचे परिणाम फार मोठे होतात. त्यामुळं अगोदर निळकंठ आप्पा देशमुख
आणि जे शहाजी सर यांना पाठिंबा येऊन देत आहेत, त्या शहाजी सरांनी आता नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती कारखान्याच्या सभांमध्ये काय सांगितलंय? आबांच्या शेजारी बसून ते सांगत होते, आबा आबा त्या निळकंठ आप्पा देशमुखच्या दारूच्या दुकानाबद्दल बोला. गावाला व्यसन लागलंय, गावातली पोरं आता व्यसनमुक्त व्यसनाधीन व्हायला लागलेले आहेत. आणि ते आज मांडीला मांडी लावून बसतायत. म्हणजे करमाळा तालुक्यातले पत्रकार साहेब, तुम्ही एक चित्र लक्षात घ्या. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आली की सगळ्यांनी मिळून एकत्र व्हायचं, ज्यांचं कधीही जमत नाही अशी मंडळी गट एकत्र होत आहेत आणि आबांची लढतायत. आता उपोषणाला आंदोलनात सुद्धा तेच तुम्हाला बघायला मिळतंय की ज्यांचं कधीही पटत नाही ती माणसं एक होऊन आबांच्या विरोधात लढायला बघतायत. निश्चितपणे आम्हाला याचा अभिमान वाटतोय की आबांचं नेतृत्व हे जनतेनं स्वीकारलेलं आहे, जनता आबांच्या पाठीमागे आहे. त्यामुळे असल्या आंदोलनाला आम्ही भीक घालत नाही. आबाच्या नावानं कुठंतरी एकत्र यायला लागले, समाधान वाटतंय का? कुठंतरी एकी त्यांच्यामध्ये आहे ना, आणि एकी फार काळ टिकणार नाही. आबांना विरोध करण्याच्या नादात एकत्र तरी यायला लागले. मग एवढा तरी उद्देश त्यांचा सफल होतोय की बाबा त्यांचे मतभेद मिटतात. म्हणजे आता तुम्ही तालुका लेवलचं चित्र बघा, अहो हाणामाऱ्या झाल्यात ना, तरी ती मंडळी आज एकमेकाचं कौतुक करतायत. म्हणजे कुठंतरी तुम्हाला एक व्हायला आबांनी नाही भाग पाडलं, करमाळा तालुक्यातल्या सुज्ञ मतदारांनी भाग पाडले. इतर कुठलाही राजकीय गट आणि नारायण आबा पाटील गट यांच्यामध्ये 20,000चा फरक आहे पत्रकार साहेब करमाळा तालुक्यात, आणि याचाच धसका ह्यांनी घेतलेला आहे. आणि ह्या धसक्यापोटी तुम्हाला सांगतो असली सगळी आंदोलनं माझीच बोरं घ्या, माझीच बोरं घ्या म्हणून ही तुम्हाला सांगतो कुठेही ओरडत बसतेत. तुमची संजय मामा शिंदे नावाचं बोर आता आंबट झालंय, तोंडात सुद्धा लोक घालणार नाहीत. त्याचा कधीही विषय, आजची माझी ही कायम ठेवा, तुमच्या इथं कायमच राहणार आहे. परंतु संजय मामा शिंदे हे भविष्यात कधीही आमदार होणार नाहीत. त्यांना हितला वाढविस्तारा गुंडाळून जावं लागणार, हे निश्चित आहे. सर, खरं तर आदिनाथ कारखाना या ठिकाणी जे उपोषण झालंय, जसं आता आपण सांगितलं की उपोषणाच्या अनुषंगाने कुठेतरी माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्याकडनं ते आंदोलन म्हणा किंवा धरणे आंदोलन किंवा इतर काही बाबी घडवल्या जातात आणि ते स्पॉन्सर करतात असं आपण आता स्पष्टपणे सांगितलेलं आहे. परंतु आता ह्या बाबींचा जर विचार करायचा झाला तर उपोषणकर्त्याला स्वतः माजी खासदार राजू शेट्टी यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितले की आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांसंदर्भात जर कारखाना प्रशासनानं जर योग्य प्रकारे विचार नाही केला तर त्या ठिकाणी मी सुद्धा येईन आणि आपल्या आंदोलनाला पाठिंबा देईन किंवा मी त्या ठिकाणी आंदोलन करेन अशा प्रकारे सांगितलं. तर त्या ठिकाणचं जे उपोषण आहे ते स्थगित झालेलं आहे. याविषयी काय सांगत? आता ते उपोषण स्थगित करताना माजी खासदार शेतकरी नेते राजू शेट्टी यांचा फोन आला असं सांगण्यात आलेलं आहे. मला तुमच्या माध्यमातून एवढंच सांगायचंय की ज्यावेळेस कारखानदारांकडून शेतकऱ्यांवरती अन्याय होतो त्यावेळेस राजू शेट्टी हे महाराष्ट्रात त्यांनी ठिकठिकाणी आंदोलन केले, ऊस दराबाबत असू द्या किंवा कसे असू द्या. मला या माध्यमातून माजी खासदार राजू शेट्टी यांना विनंती करायची हात जोडून करमाळा तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या वतीनं की महेशगाव येथील संजय मामा शिंदे यांच्या मालकीचा असलेला विठ्ठल कॉर्पोरेशन लिमिटेड या खाजगी कारखान्यानं करमाळा तालुक्यातल्या शेतकऱ्यांना मोफत खते देतो म्हणून त्यांच्याकडनं आधार कार्ड घेतली, ओळखपत्र घेतली वेगवेगळी, आणि त्यांच्या नावावरती विविध बँकांमधून करोडो रुपयांची बोगस कर्ज काढली. आणि शासनाकडनं कर्जमाफी झाल्यानंतर ही रक्कम परस्पर विल्हेवाट लावली गेली. आज किती 13 जणांचं करमाळा तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं आणि माढा तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं सिबिल याच्यामुळं खराब झालेलं आहे. या बाबतीत मला वाटतं अतुल खुपसे यांनी एक राज्यव्यापी आंदोलन केलं होतं पुण्यामध्ये. अशाच प्रकारच्या आंदोलनाची आता माजी खासदार राजू शेट्टी यांच्याकडनं मला अपेक्षा आहे की करमाळा तालुक्यातल्या या शेतकऱ्यांना सुद्धा तुम्ही न्याय मिळवून दिला पाहिजे. आणि त्याचबरोबर 140 कोटी रुपये बागलांना मकाईसाठी मंजूर करून शासनाने दिलेले आहेत. त्याचा हिशोब बागलांनी आतापर्यंत दिलेला नाही. परंतु या बागलांच्या मकाईच्या कार्यस्थळावरच्या समोर, गेटच्या समोर सुद्धा असंच उपोषण संजय मामा शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी केलं पाहिजे. आणि तिथं तुम्हाला सांगतो त्यांना जाब विचारला पाहिजे की बाबा 140 कोटी रुपयांचं काय केलं आणि मकाई साखर कारखाना कधी सुरू करताय. आपला पाठिंबा असणार, आमचा दोन्ही आंदोलनाला पाठिंबा असणार. पूर्ण हिरहरेनी, पूर्ण ताकदीने पाठिंबा संजय मामा शिंदे यांच्या
त्यांच्याकडून शेतकऱ्यांची नावावर जी कर्ज काढली गेली त्याच्या विरोधात, आणि मकाईचा जो 140 कोटीचा हिशोब आहे तो जर नाही दिला आणि कारखाना नाही सुरू झाला त्याच्याबद्दल आमचा पूर्णपणे मनमोकळेपणाने पाठिंबा आहे. कुणी का बसणार? कुणी उपोषणाला बसावं, ज्यांना ज्यांना उपोषण करता येतंय किंवा करू वाटतंय, ज्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे शेतकऱ्यांना, त्यांनी खऱ्या अर्थानं माझे खासदार राजू शेट्टी यांनाच विनंती करतोय, आपण महाराष्ट्रातले एक मोठे शेतकरी नेते आहेत. देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा आपली दखल घेतलेली आहे. शेट्टी साहेब कृपा करा आणि या करमाळा तालुक्यातल्या शेतकऱ्यांना जरा न्याय मिळवून द्या. संजय मामा शिंदेंनी आता शेतकऱ्यांची सिबिल खराब केलेत, त्या कर्जमाफीमध्ये सुद्धा शेतकरी बसा नाहीत चालू, म्हणून तेवढ्यासाठीच माझं त्यांना विनंती ह्या मार्फत. खरं तर आदिनाथ कारखान्याच्या ह्या सर्वच प्रक्रियेसंदर्भात बोलत असताना तर आदिनाथ कारखान्याच्या सुरुवातीपासून म्हणजे पायापासून जर आतापर्यंतचा जर विचार केला तर यामध्ये स्वर्गीय गोविंदबापू पाटील यांचं योगदान, आणि आदिनाथ कारखान्याचं नाव म्हटलं की त्यांच्या नावाशिवाय आदिनाथ कारखानाचं नाव पूर्ण होऊ शकत नाहीये. त्याच अनुषंगाने कुठेतरी शेतकरी कामगार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष दशरथ अण्णा कांबळे यांनी सुद्धा बापूंचा पुतळा हा कारखाना स्थळावर उभा करावा किंवा त्या ठिकाणी उभा राहावा यासाठी कारखान्याला निवेदन दिलेलं आहे, आणि त्यासाठी संचालक मंडळानं आम्हाला जागा उपलब्ध करून दिली तर आम्ही पुतळा स्मारक जी काय समिती असेल ते आम्ही स्थापन करून त्या ठिकाणी सर्व सभासदांच्या वतीनं पैसा गोळा करून त्या ठिकाणी पुतळा उभा करू अशा प्रकारे सांगितले. संचालक मंडळ या संदर्भात काय सकारात्मक आहे, नेमकं काय त्याविषयी काय आपल्या काय भूमिका असणार आहे? आता काय पत्रकार साहेब की आदिनाथ कारखान्यावरती आधी उद्दिष्ट काय, आदिनाथ कारखाना सुरू झाला पाहिजे, कामगारांच्या चुली पेटल्या पाहिजेत आणि शेतकऱ्यांच्या ऊसाला तुम्हाला सांगतो गाळपाची सोय झाली पाहिजे. हा जो आदिनाथ उभा करतानाचा बापूचा उद्देश आहे तो आज चालू आहे का, सफल होतोय का? नाही. मग अशा अवस्थेमध्ये जर तिथं पुतळा उभा करणं हे कदाचित तुम्हाला सांगतो बापूंना सुद्धा मान्य झालं नसतं. म्हणून अण्णांच्या कल्पनेचं जे संकल्पना मांडली त्याचं आम्ही स्वागत करतो, आणि आज बापू करमाळा तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये जाऊन बसलेले आहेत. कर्मयोगी गोविंदबापू पाटील यांचं नाव पुसण्याचा कुणीही कितीही बालिश प्रयत्न करू द्या, तो कधीही यशस्वी होणार नाही, लक्षात ठेवू द्या. त्यांच्या योगदानाची दखल न घेणारा माणूस हा जगातला सगळ्यात मूर्ख माणूस आहे असं मी म्हणतो. त्यामुळं अण्णांनी बापूंच्या कामाची दखल घेतली, अण्णांनी बापूंचा पुतळा तिथं उभा करायचं ठरवलंय. योग्य वेळ येईल, अण्णांचा संकल्प सुद्धा सिद्धीच जाईल आणि कारखान्यावरती तुम्हाला चांगल्या सुस्थितीत आदिनाथ आल्यानंतर पुतळा अवश्यपणे दिसेल. तर नक्कीच या ठिकाणी हे होते पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी त्यांच्या ज्या दरवेळेस ज्या प्रकारे त्यांच्या रोखठोक भूमिका असतात त्या यावेळेस सुद्धा त्यांनी त्यांच्या ह्या सर्व रोखठोक भूमिका मांडलेल्या आहेत. यामध्ये ह्या रोखठोक भूमिका मांडत असताना शब्दांमध्ये कुठलीही धार कमी नसते, आणि ते आज सुद्धा त्याचप्रमाणे तशा प्रकारची धारा आज सुद्धा पाहायला मिळाली. खरं तर कारखान्यावर 120 कोटी 150 किंवा 250 कोटीचं जे कर्ज म्हटलं जातं त्यामध्ये खरं तर त्यांनी लेखाजोखा मांडत असताना 348 कोटी हा सर्व कर्जाचा डोंगर त्यांनी या ठिकाणी वाचून दाखवलेला आहे. आणि त्याचप्रमाणे आदिनाथ कारखान्याची सद्यस्थिती काय आहे, आदिनाथ कारखाना नेमका आता सध्या कोणत्या टप्प्यावर कोणत्या वळणावर येऊन थांबलेला आहे, सर्वसाधारण सभा का स्थगित करण्यात आली, त्याचप्रमाणे आता आदिनाथ कारखाना भाडेतत्वावर जरी द्यायचा असेल तरी त्याचा जो करार केला जाईल त्यामध्ये नेमक्या कोणकोणत्या बाबी कारखान्याच्या सभासद कामगार जे आहेत त्यांच्या हिताच्या दृष्टीनं कोणकोणत्या गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड केले जाणार आहेत, समाविष्ट केले जाणार आहेत, याबाबतही त्यांनी सविस्तर असं भाष्य केलेलं आहे. आणि शेवटी त्यांनी आंदोलनाविषयी जे सांगितलं, कारखाना स्थळावर आंदोलन झालंय त्याबाबतही त्यांनी परखड भाष्य करत असताना सुद्धा परत शेवटी स्वर्गीय गोविंदबापू पाटील यांचा जो पुतळा आदिनाथ कारखाने उभा करण्यासंदर्भात जे काही निवेदन आलेलं आहे त्या संदर्भात त्यांनी बोलताना सांगितलेलं आहे की बापू हे मनामध्ये आहेत. त्यामुळे येत्या जो काळामध्ये आदिनाथ कारखाना सुस्थितीत आल्यानंतर बापूंना जे अपेक्षित, जे आदिनाथ कारखान्याच्या संदर्भातून जे अपेक्षित आहे ते ज्यावेळेस होईल त्यावेळेस नक्कीच त्या ठिकाणी पुतळा उभारण्यास सुद्धा विचार केला जाईल अशा प्रकारे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामुळे ह्या सर्व बाबींमध्ये नेमकं आता राजकारण पाहायचं
हा नेमकं आता ह्यांची जी बाजू आहे ती नेमकी बाजू पाहायची. त्या सर्व बाबींसाठी करमाळा तालुक्यातील जनता ही सुज्ञ आहे आणि ती नक्कीच या सर्व बाबींचा विचार करेल आणि ह्या सर्वच बाबींचा विचार करून नक्कीच नेमकं योग्य कोण आणि अयोग्य कोण ह्या गोष्टींकडे सुद्धा पाहिजे. तरी सर आपण खरं तर करमाळा तालुक्यामध्ये ह्या सर्व बाबी घडत असताना आदिनाथ कारखान्याच्या संदर्भात हे आपण स्पष्टपणे दरवेळेस मांडत होता, परंतु मध्यंतरी जो खंड पडला आणि त्यामध्ये कुठेतरी ह्या चर्चांना सुद्धा उदाहरण आलं. त्यानंतर आपण या आता स्पष्टपणे ह्या सर्व परखड अशा भूमिका मांडल्या त्याबद्दल आपलं धन्यवाद. धन्यवाद. ओके.